2024च्या वर्धा लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा जो आहे हा आता तिढा सुटला आणि वर्धा लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा जरी व्हायची असली तरीही जो शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी चिन्हावर माजी आमदार अमर काळे हे लढणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत। आणि सध्या आपण आरवी येथे आहोत। आरवी येथे अमर काळे यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी आहे, ही गर्दी जमलेली आहे। त्यांना एकूणच शुभेच्छा देण्यासाठी आणि विश्वास व्यक्त करण्यासाठी की आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, तुम्ही तुतारी चिन्हावर लढा आणि अशा प्रकारचा एकूणच या ठिकाणी आग्रह किंवा संदेश देण्यासाठीच हे कार्यकर्ते आहेत, हे या ठिकाणी जमलेले आहेत। आपण पाहू शकतो यांच्या घरी हा जो एकूण जमलेला कार्यकर्ता आहे हा विश्वास व्यक्त करतोय। आपल्यासोबत यातलेच काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने माजी आमदार अमर काळे यांच्याकडून अपेक्षा आहेत, कशा पद्धतीने ही जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे तुम्ही पाहताय, काय सांगाल? नाही, आता कसं आहे, जे आम्ही ज्या वर्धा जिल्ह्यात आजपर्यंत कधी त्यांना जे भाजपला कधी फायटरच भेटला नाही। आता यावेळेस आमचे सन्माननीय अमरभाऊ काळे हे उभे राहणार आणि ते पंजा असो किंवा तुतारी असो, तुतारीवर आले आम्हाला सर्वांना आनंद आहे, कारण ही इंडिया महाविकास आघाडीचा निर्णय आहे। त्यामुळे आम्ही अमरभाऊ सोबत सर्व कार्यकर्ते एकजुटीने आहोत। पूर्वी पंजा चिन्ह घेऊनच लढत होते आणि काँग्रेसकडून लढत होते, आता तुतारीकडून लढत आहेत। पण विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी खेद खंत आधी दिसली होती। कार्यकर्त्यांचा आग्रह काय होता नेमका, कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना मनवण्यात हे यश आलं अमर काळे यांना? हो, यांना फक्त यांना निवडून येणं आणि अमरभाऊचं कसं आहे, अमरभाऊ सर्वसामान्य जनतेतून आलेले व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठे खंत नाही, काही नाही आणि कार्यकर्ता बिलकुल मुळीच विरोध नाही आहे। त्यामुळे सगळे एकजुटीने सगळे त्यांच्यासोबत आहे, पुरा आरवी म्हणजे वर्धा जिल्हा त्यांच्यासोबत आहे। नक्कीच तळागाळातल्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नेते जे आहेत, पदाधिकारी आहेत, यांचा पाठिंबा असणार का, काय सांगा? हो, संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा राहील। कशा पद्धतीनं या निवडणूक रिंगणामध्ये रणनीती असू शकते, कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? कार्यकर्ते म्हणजे अमरभाऊचे कार्यकर्ते एकजुटीनं संपूर्ण रिंगणात उतरल्यावर पूर्ण कार्य करतात। विशेषतः चिन्ह नवं आहे, तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा प्रयत्न कसा राहील, काय सांगाल? चिन्ह कोणतंही असलं तरी काही फरक पडत नाही, नावावरच चालते। अमरभाऊच्या नावावर सगळं होणार आहे, त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहे। तुम्हाला काय वाटतं नेमका? 100% 101% आजच सीट निघाली आमच्या भावाची, आमच्या साहेबांची आज सीट निघाली आहे तुतारीची, फरक पडणार नाही, काहीच नाही। आम्ही तळागाळातून आम्ही त्याच्यासोबत आहे, पूर्ण कार्यकर्ते वर्धा सर्कलमधले सगळे। भाजप हे एक मोठं आव्हान आहे असं समोर दिसतंय, त्यातल्या त्यात खासदार रामदास तळस यांनी पहिलेच घोषणा करून टाकली आहे की माझ्यापुढे कुठलंही मोठं आव्हान नाही आहे। अशा स्थितीमध्ये सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यांचा विश्वास कसा तुम्ही आपल्या उमेदवाराला दाखवणार? नाही साहेब, कसं आहे ते त्याचेच पदाधिकारी त्याच्या विरुद्ध आहे यावेळेस सर, कोणाच्या बीजी तळस साहेबांच्या विरुद्ध आहे साहेब। त्याच्यानं त्याइलेच फार मोठी अडचण आहे, आम्हाला काहीच अडचण नाही आहे साहेब त्याच्यात। आमचा कॅन्डिडेट आज निघालेला आहे, आजच शिवर आहे आमचा कॅन्डिडेट। वर्धा लोकसभेमध्ये वर्ध्याशिवाय वर्धा जिल्ह्यातल्या अमरावती जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघाचा समावेश होतोय। कशा पद्धतीनं आपण कार्यकर्ता म्हणून तिथे पोहोचणार, कशी तुमची रणनीती असणार आणि विशेषतः कसा विश्वास अमर काळे यांच्यासोबत तुमचा आहे? गेल्या 10 वर्षातला बॅकलॉग पाहता किंवा गेल्या 10 वर्षाची रनिंग खासदारांची कार्यशैली पाहता आम्ही ऑलरेडी तिथे आहोत, चांगल्या पद्धतीने आहो आणि तिथले मतदार, तिथले आमचे काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक आणि महाविकास आघाडीचे संपूर्ण घटक पक्ष हे सगळे आमच्यासोबत ताकदीने आहे। गेल्या 10 वर्षात जे झालं नाही आणि चेहरा नव्हता त्यामुळं खासदार निवडून येत होते, आज भक्कम परिस्थिती आहे। आरवी विधानसभा असो, धामणगाव असो, वरुड असो, मोर्शी असो, इथून बिलकुल एकच लाट आहे, कहो दिल से इस बार अमर भाऊ खासदार फिर से। असा कुस्तीपटू वर्सेस क्रिकेटपटू अशा प्रकारचं हे रिंगणातलं चित्र दिसतं आहे, काय सांगाल? कुस्तीपटू राहिले नाही, ते आता ते रिटायर्ड पटू झाले आहेत, आता ते रिटायर आणि यावर्षी कायमचे रिटायर्ड होऊन घरी बसतील। खासदार रामदास तळस यांनी जरी म्हटलं असेल की माझ्यापुढे कुठलंही आव्हान नाही, पण आता मात्र दंड थोपटून आव्हान स्वीकारण्यासाठी माजी आमदार अमर काळे रिंगणात उतरले आणि कार्यकर्त्यांचा विश्वास घेत पुढे मतदारांपुढे जाणार आहे। त्यामुळे नेमकं हा मतदारांचा विश्वास जिंकण्यात त्यांना कितपत यश येतं तेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, आरवी, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।